Good morning, student. Today we see this next topic number 4, documents related to formation of a company. So this first and important documents that prepare in a company is name of memorandum of association. So this what is mean by memorandum of association? It is a primary documents of a company as it state the purpose for which the company is formed. It describes the range of activities a company can undertake. So the definition of section 256 of the Companies Act 2013 define memorandum as, so this memorandum of association of a company as originally framed or as altered from time to time in pursuance of any provisions of any previous company's law or of this act. कंपनी स्थापनेसंबंधी दस्तऐवज आपण पाहतोय, त्यामधलं पहिलं दस्तऐवज म्हणजेच घटनापत्रक. हा कंपनीचा सर्वात प्राथमिक दस्तऐवज म्हणून ओळखला जातो, कारण ज्या कंपनीसाठी तयार केली जाते त्या कंपनीचे उद्देश, नक्की कोणत्या उद्देशाने ती कंपनी स्थापन झालेली आहे त्याची डिटेल या घटनापत्रकामध्ये दर्शवलेली असते. घटनापत्रक कंपनीची कार्यकक्षा काय आहे ते निश्चित करत असतो. कंपनी कायदा 2013 कलम 256 घटनापत्रकाची व्याख्या या कंपनी कायद्याने सांगितलेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार घटनापत्रक म्हणजे कंपनीचे मूलतः तयार केलेल्या किंवा वेळोवेळी या कायद्यानुसार किंवा पूर्वीच्या कायद्यानुसार बदल करण्यात आलेला दस्तऐवज. सो दे डिस्क्राईब इन दिस डिटेल्स ऑफ द एम्स ऑफ दिस कंपनी. कंपनीचे उद्देश काय आहे ते याच्यामध्ये काय केले नमूद केलेले असतात. सेकंड डेफिनेशन लॉर्ड कॅरन्स यांनी सांगितलेले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार the memorandum of association of the company is its chartered and define the limitation of the powers of the company. So the simple definition detail of this Lord Keynes. त्यांच्या म्हणण्यानुसार काय आहे की घटनापत्रक म्हणजे कंपनीची सनद ज्यामध्ये कंपनीचे अधिकार आणि मर्यादा निश्चित केलेल्या असतात. ही साधे सोपी डेफिनेशन आहे. So this next points out this features of memorandum of association. So this first features of it is a primary documents of a company which state its aims and objectives. So this tale of this includes in this memorandum of association the two factors of one is aims and second is objectives. हे कंपनीचे काय प्राथमिक दस्तऐवज आहे ज्यामध्ये कंपनीचा हेतू काय आहे व उद्दिष्ट कोणते आहेत हे सगळे नमूद केलेले असतात. म्हणजे कोणत्या हेतूने ती कंपनी स्थापन झाली आणि कोणत्या उद्दिष्टांसाठी ती कंपनी काम करणार आहे हे यांची डिटेल्स त्या घटनापत्रकामध्ये नमूद केलेले असतात. सेकंड, इट डिस्क्राइब अँड रेग्युलेट्स द रिलेशनशिप बिटवीन द कंपनी अँड आउटसाइडर्स वाईज द शेअरहोल्डर्स, क्रेडिटर्स, सप्लायर्स, इन्व्हेस्टर्स एक्सेट्रा who can make out from the memorandum whether a company is permitted to undertake a certain activity or transactions or not. सेकंड सांगितले की घटनापत्रकात कंपनी व कंपनी बाह्य व्यक्ती त्यामध्ये भागधारक, कर्जरोखेधारक, पुरवठादार, गुंतवणूकदार यामधील संबंध स्पष्ट केले जातात. घटनापत्रकावरून कंपनी कोणती कृती करू शकते अथवा नाही हे काय आपल्याला समजत असतं. सो दिस इज इन्क्लूड इन दिस फॅक्टर्स ऑफ द शेअरहोल्डर्स. द शेअरहोल्डर्स मीन्स भागधारक. देन द नेक्स्ट क्रेडिटर्स, त्या धनको असं म्हटलं जातं. त्यानंतर सप्लायर्स आहेत, पुरवठादार आहेत, इन्व्हेस्टर गुंतवणूकदार आहेत. या सगळ्यांचा समावेश त्या कंपनीमध्ये काय होतो समाविष्ट केला जातो की त्या व्यक्तींचा समावेश त्या कंपनीमध्ये होतो. देन द नेक्स्ट ऑफ नंबर थर्ड, एव्हरी कंपनी need to prepare its memorandum of association at the time of its incorporation and submit it along with the application for incorporation to the ROC. Incorporation means नोंदणी.
थर्ड सांगितलं की प्रत्येक कंपनी घटनापत्रक तयार करत असते. कंपनीच्या नोंदणीसाठी नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नोंदणी अधिकाऱ्याकडे ते काय करायचं, दाखल करावं लागतं. ही ज्या घटनापत्रक मिळवण्यासाठी आधी काय करायचे, ते नोंदणी अधिकारी दाखल करायचं आहे आणि त्यानंतरच ही घटनापत्रक आपल्याला काय होतं, मिळत असतो. नेक्स्ट नंबर 4 सांगितलेलं आहे, इट इज प्रिपेअर्ड बाय द प्रमोटर्स अँड नीड टू बी साइन बाय मिनिमम how many persons sign in this memorandum of association. So this first 7 person in case of this public company. So this prepared by this memorandum of association, how many persons sign in this. So this 7 person for this public company, 2 person in case of private company, and this 1 person in case of 1 person company. So this giving this fill in the blanks of this how many person in this public company signed by this memorandum of association. So this tale of this 7 person, answer is 7 person. हे किती व्यक्ती सह्याची गरज आहे, म्हणजे घटनापत्रकामध्ये किती व्यक्तीने सह्या करणं गरजेचं आहे ते सांगितलेलं आहे. की घटनापत्रक जे आपण तयार करणार ते घटनापत्रक कंपनीचे प्रवर्तक तयार करत असतात. जे प्रमोटर्स आहेत त्यांनी ते तयार करायचे असतात. त्याच्यावरती सह्या कोणाच्या किती आवश्यक आहेत तर ते सांगितलं की सार्वजनिक कंपनी असेल तर सार्वजनिक कंपनीचे 7 सभासद, त्याचबरोबर खाजगी कंपनी असेल तर 2 सभासद यांची सह्या आवश्यक आहेत. तर एक व्यक्ती कंपनीसाठी 1 सभासदाची गरज असते. देन द नेक्स्ट पॉईंट्स ऑफ नंबर 5, इट contains following clause. So this how many clause includes in this memorandum of association. So this number A, the name clause. The first clause means कलम, कोणती कलम त्याच्यामध्ये समाविष्ट आहे ते सांगितले. त्यामध्ये फर्स्ट कलम the name clause, second the address clause, so this registered office clause, third C the object clause, next D the liability clause, and next the capital clause, and last the association or subscription clause. So this includes in this 6 clause in this memorandum of association. म्हणजे घटनापत्रकामध्ये कोणकोणती कलमं समाविष्ट असतात की त्यानुसार कंपनीची सगळी डिटेल त्यामध्ये दिलेली असते. त्यामध्ये सगळं पहिलं सांगितलं आहे की नाव कलम, सेकंड आहे स्थल कलम, नेक्स्ट उद्देश कलम, नेक्स्ट जबाबदारी कलम, नेक्स्ट भांडवल कलम आणि शेवटचा आहे संघटन कलम. असे एकूण 6 कलमांचा समावेश त्या कंपनीच्या घटनापत्रकामध्ये केलेला असतो. द नेक्स्ट ऑफ as it defines the nature and character of the company. It is not so easy to alter the clause. The act has laid down specific rules and provisions to be followed to alter each clause. घटनापत्रक कंपनीचे स्वरूप उद्देश निश्चित करत असते, त्यामुळे त्यात बदल करणे सोपे होत नाही. प्रत्येक कलमात बदल करण्यासाठी विशिष्ट अशा तरतुदी दिलेल्या असतात, त्यानुसारच ते बदल आपल्याला करता येतात. आणि सहजासहजी कंपनीच्या घटनापत्रकामध्ये बदल करता येत नाही. नेक्स्ट ऑफ द 7 फीचर्स ऑफ इट कॅन नॉट कंटेन्स एनिथिंग contrary to the provisions of the Companies Act 2013. 7 नंबर सांगले की कंपनी का 2013च्या तरतुदींबाहेरची कोणतीही बाब घटनापत्रामध्ये समाविष्ट करता येत नाही. बऱ्याच वेळा असं होतं की कंपनी घटनापत्रकामध्ये बऱ्याचशा बाहेरच्या गोष्टींचा उल्लेख काही कंपन्या करत असतात, पण तसं करता येत नाही, कायद्यानुसार ते करता येत नाही. नेक्स्ट नंबर 8, एनी ॲक्ट डन बाय द कंपनी which goes beyond the powers of memorandum will be ultra-wise. It will be invalid. घटनापत्रकाचा आधार धरूनच कंपनी कोणतीही कृती करू शकते. घटनापत्रकात दिलेल्या अधिकारांव्यतिरिक्त कोणतीही कृती अधिकार कक्षेबाहेरील कृती असं मानलं जातं. त्याच्यामुळे जे काही करायचं आहे त्या घटनापत्रकाला धरूनच सर्व गोष्टींची पूर्तता करावी लागते. नेक्स्ट नंबर 9, it is a public document and anyone who wants to enter into a contract with the company is supposed to have knowledge about the contents of a company's memorandum of association. घटनापत्रक हा सार्वजनिक दस्तऐवज आहे. जे कोणी कंपनीशी करार करण्यास इच्छुक आहे त्यांना घटनापत्रकातील तरतुदींची माहिती असणं आवश्यक आहे. सो दिस गिव्ह ऑल दिस डिटेल इन्फॉर्मेशन टू दिस ऑल
person includes in this company. So this which person of this shareholders, creditors, suppliers, investors या सगळ्या व्यक्तींना त्या कंपनीच्या घटनापत्रकाविषयी माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट नंबर 10, Companies Act 2013 has prescribed the format in the form of table A, B, C, D and E for preparing the memorandum for different types of companies. कंपनी कायदा 2013 नुसार घटनापत्रक तयार करताना तक्ता अ, ब, क, ड, ई नमुन्यात कंपनीच्या प्रकारानुसार तयार करणं फार गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये काय असतं, सो दिस हाऊ मेनी इन्क्लूड्स इन दिस ए, बी, सी, टी अँड ई. सो दे गिव्ह ऑफ दिस डिटेल information of this. So this table A, memorandum of association of a company limited by shares. So this includes in the A the which of this company. So this company limited by shares. Table B, memorandum of association of this company limited by guarantee and not having shares capital. Number C, memorandum of association of a company limited by guarantee and having shares capital. Table D, memorandum of association of an unlimited company and not having shares capital. Table E, memorandum of association of a unlimited company and having a shares capital. नक्की ए, बी, सी, डी कोणासाठी दिलेलं आहे ते सांगितले आहेत की ए हा कोणासाठी आहे तर ते भागाने मर्यादित कंपनीसाठी त्यांचा जो घटनापत्रक असतो. ब आहे तो हमीने मर्यादित कंपनीसाठी. त्यानंतर क आहे तो हमीने मर्यादित पण भाग भांडवल असलेल्या कंपनीसाठी. तक्ता ड आहे तो अमर्यादित कंपनीचे घटनापत्रक आणि ई आहे तो अमर्यादित कंपनीचे घटनापत्रक मात्र भाग भांडवल असलेल्या कंपनीसाठी. असे घटनापत्रक तयार करून कंपनी काय करते, घटनापत्रक तयार करून घेत असते. थँक्यू.